महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर हे आज त्यांच्या नवगण राजोरी इथल्या मूळ गावी आलेले आहेत। नवगण राजोरी हे गणपतीचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे त्यांचं कुलदैवत देखील आहे। कुठलंही कार्य करत असताना सुरुवातीला या ठिकाणी ते नतमस्तक होतात, त्यानंतर त्यांच्या चांगल्या कामाला सुरुवात होते। त्यांचे कुटुंब देखील सहभागी आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ते मतदारसंघात फिरत आहेत। रात्र अखेर यांनी जागून काढलेली आहे आणि थोड्याच वेळात आता इथून काकू आणि नाना यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतील आणि त्यापुढे जाऊन ते मतदान करतील। दीपाताई क्षीरसागर आहेत, तर त्यांच्या आई आहेत, त्यांच्या पत्नी पण इथं या ठिकाणी सारिकाताई आहेत आणि विशेष म्हणावं लागेल त्यांची आत्या देखील या ठिकाणी आलेले आहेत। आणि थोड्याच वेळात जयदत्त क्षीरसागर जे आहेत, जे घरातले जे होल अँड सोल मॅन म्हणून आता सध्या त्यांची ओळख होती, घरकर्ता कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती, त्या या ठिकाणी येतील। माझ्यासोबत योगेश भैया आहेत। भैया, कसं बघता या निवडणुकीकडे? वाद विवाद होत गेले, आरोप प्रत्यारोप होत गेले, हे आज तो लोकशाहीचा पवित्र हा दिवस आहे। अत्यंत चांगला रिस्पॉन्स हा पब्लिकमध्ये आधीपासूनच होता आणि आज सकाळी नवगण राजोरी येथील ग्रामदैवत जे स्वर्गीय काकू नानांपासून क्षीरसागर परिवारावर ज्या गणपतीचा आशीर्वाद आहे, त्या नवगणच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता पुढचं सगळं मतदानाच्या दिवशीची जी प्रक्रिया आहे ती मॉनिटर करणार आहोत मतदान करून। आणि चांगल्या प्रकारचं वातावरण मतदारसंघात आता निवडणूक म्हटलं की काही ना काही आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, पण असं खेळीमेळीच्या वातावरणात झाले। मात्र भाऊ विरुद्ध काका, भाऊ विरुद्ध भाऊ आणि पुतण्याविरुद्ध काका अशी लढत होती। मात्र जयदत्त अण्णांनी सर्व विचार करून तुम्हाला पाठिंबा दिला। आता भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत म्हणायची, हे अनेक उमेदवार आहेत यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे समीकरण आहेत। त्यामुळं आम्हाला सर्व समाजाचे आणि सर्व घटकाचे मतदान हे ग्रामीण आणि शहरी भागात भेटणार आहे, त्यामुळं चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी। मात्र विद्यमान आमदार तुमचे भाऊ आहेत संदीप क्षीरसागर, त्यांचे सख्खे भाऊ असतील, त्यांचे वडील असतील, हे देखील तुमच्यासोबत आहेत। कसं समीकरण जुळून आणलं, कसं बघतो? नाही, आता ही सगळी नवगणच्या गणपतीची कृपा आहे, काकू नानांचे आशीर्वाद आहेत त्यामध्ये, आणि सर्व परिवार हा एकत्रित येणं अत्यंत महत्त्वाचं होतं। मी आधीसुद्धा बोललो की निवडणुका येतात जातात, पण आज परिवार एकत्रित असल्याने एक ताकद उभी राहिली आणि एक समाधान आहे निवडणूक लढवण्याचं सुद्धा समाधान द्यावं। जयदत्तांना सोबत आहेत, निश्चितच विजयावर शिक्कामोर्तब म्हणायला हरकत नाही। हो, नक्कीच नक्कीच त्यांचं येणं हे विजयाकडची वाटचाल सुरू करते। लोकसभेमध्ये एक समीकरण पाहायला मिळालं, जातीवर विशेष करून मतदान झालं। यावेळेस तो समीकरण लागू होईल, कुठला फॅक्टर जो आहे तो चालेल असं वाटतं? नाही, जातीचे समीकरणं प्रत्येक वेळेस जाती धर्माचे काही ना काही प्रमाणात असतात, पण यावेळेस सर्वदूर जे आम्ही पाहतो ते सर्व जाती धर्माचे लोक सोबत आले आणि खूप चांगलं मतदान झालं। दुसरीकडे जर बघितलं तर ज्योती क्षीरसागर निवडणूक रिंगणात आहे आणि आतापर्यंत जर बघितलं मात्र निवडणूक रिंगणात आहे, आतापर्यंत जर बघितलं तर क्षीरसागर मुक्तीचा नारा सर्वच तुमच्या विरोधी पक्ष उमेदवारांनी दिलेला होता। या समीकरणाकडे हे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि खासकर आदरणीय अण्णांचा उमेदवारी अर्ज जोपर्यंत होता तोपर्यंत या गोष्टी प्रकर्षाने जाणवत होत्या आणि त्या प्रकारे वातावरणही होतं। पण अण्णांचा अर्ज निघाल्यानंतर जे काकू नानांपासून मानणारे लोक आहेत क्षीरसागर परिवार, ते सगळे आता एकत्रित झाले। त्यामुळे आता काही असं काय राहिलं नाही की क्षीरसागरमध्ये डिवाईड होईल वगैरे, हे काय राहिलं। काय विजन असेल या निवडणुकीमधलं? डेव्हलपमेंट जी रखडलेली मागच्या 5 वर्षांमध्ये ती पुढं नेण्याची, आणि आता अनुभव आहे अण्णांचा आहे, इथं राजुरीत आपण आहोत, रवी काका आहेत सोबत, फॅमिली आहे सोबत, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त फंड वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा कसा येईल केंद्र आणि राज्य सरकारचा बीड मतदारसंघात, यासाठी प्रयत्न राहील। नक्कीच विकास हाच माझा विजन आहे, त्यामुळे ही निवडणूक जातीपातीवर जाणार नाही, विकासावर जाईल असं ठाम मत व्यक्त करत माझा विजय जो आहे तो निश्चित आहे असा दावा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, नवगण राजोरी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.